जय शिवराय मित्रांनो. राज्यातील बळीराजा सध्या अत्यंत चिंतेत आणि एकाच मोठ्या प्रतीक्षेत आहे. ती प्रतीक्षा म्हणजेच आपल्या शेतात पाऊस कधी पडणार आणि आपली सुकणारी पिके कधी वाचणार. परंतु मित्रांनो, एकंदरीत आपण जर सध्याची परिस्थिती पाहिली तर सोशल मीडिया आणि विविध माध्यमांवरून शेतकऱ्यांच्या याच गंभीर प्रतीक्षेचा आणि त्यांच्या भावनिक परिस्थितीचा कुठेतरी गैरफायदा घेऊन खेळ खेळला जात असल्याचे चित्र दिसत आहे. कारण आपण रोज पाहतो की कुठे 14 राज्यात मान्सून प्रचंड सक्रिय होणार, कुठे नद्या नाले ओसंडून वाहणार, कुठे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला गेला आहे. अशा प्रकारच्या भडक आणि अतिशयोक्तीपूर्ण बातम्या पसरवून शेतकऱ्यांना संभ्रमात टाकले जात आहे. आणि अनेकदा सांगितले जाते की आता अजिबात काळजी करू नका, कारण उद्यापासूनच तुमच्या भागात ढगफुटीसारखा पाऊस होणार आहे. यामुळे शेतकरी बांधव पुन्हा एकदा त्याच आशेवर आणि प्रतीक्षेत राहतो आणि आपल्या पिकांना वाचवण्यासाठी ज्या काही तातडीच्या उपाययोजना, फवारण्या किंवा संरक्षित पाण्याची सोय करायची असते त्या वेळेवर करत नाही. आणि याच खोट्या आशेमुळे शेवटी त्याचं खूप मोठे आणि कधीही भरून न निघणारे नुकसान होते. मित्रांनो, आपण यापूर्वीच्या हवामान अपडेटमध्ये देखील अगदी स्पष्टपणे सांगितले होते की 9 जुलैपासून संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर कमालीचा ओसरणार आहे. आणि यानंतर साधारणपणे 21 ते 22 जुलैपर्यंत राज्यात जो काही मोठा, मुसळधार आणि सर्वदूर पसरलेला पाऊस असतो त्याच्या कुठल्याही ठोस शक्यता सध्या तरी अजिबात दिसून येणार नाहीत. परंतु या संपूर्ण कोरड्या कालावधीच्या दरम्यान सुद्धा मधल्या काळामध्ये स्थानिक वातावरणामुळे काही ठराविक भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. आणि याच संदर्भातील सविस्तर अपडेट किंवा मॉन्सून संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर कधी सक्रिय होऊ शकतो याबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण या सविस्तर विश्लेषणातून अगदी सोप्या भाषेत जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, जर आपण जागतिक हवामान बदलांचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की एल निन्योचा असलेला प्रदीर्घ प्रभाव आणि त्यासोबतच अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली चक्रीवादळाची परिस्थिती यामुळे मान्सूनचा जो नैसर्गिक प्रवास असायला हवा होता तो कुठेतरी पूर्णपणे रेंगाळला आहे किंवा त्याची संपूर्ण दिशाच विस्कटून गेली आहे. विशेषतः पाकिस्तानच्या बाजूला सातत्याने तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र आणि तिथे निर्माण होणारे स्थानिक सायक्लोन यामुळे मान्सूनच्या प्रगतीवर खूप मोठ्या प्रमाणात मर्यादा आल्या आहेत आणि त्याचा थेट परिणाम आपल्या महाराष्ट्रातील पावसावर झाला आहे. सध्या समुद्रावरून येणारी जी काही बाष्पयुक्त दमट हवा आहे ती महाराष्ट्रात न थांबता थेट उत्तरेकडील राज्यांकडे वेगाने खेचली जात आहे. आणि म्हणूनच आपण पाहत आहोत की दिल्लीचा काही भाग असेल, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड किंवा पूर्वोत्तर भारतातील राज्य असतील तिथे सध्या तरी मुसळधार पाऊस पडत आहे. तर दुसरीकडे आपल्या बहुतांश महाराष्ट्र आणि दक्षिण भारत सध्या पावसाअभावी कोरडा आणि शांत पडला आहे. आता हा मान्सून नेमका कधी सक्रिय होणार आणि 15 व 16 जुलै रोजी जे पावसाचे संकेत दिले जात आहेत त्यामध्ये नेमकी काय परिस्थिती असेल? तर मित्रांनो, प्रामुख्याने कोकण किनारपट्टीचा जो भाग आहे जिथे सध्या पावसाने पूर्णपणे ओढ दिली असून जणू उन्हाळ्यासारखे कडक ऊन पडत आहे आणि उष्णता वाढली आहे, अशा ठिकाणी पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होण्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. म्हणजेच उत्तरेकडे जाणारी बाष्पयुक्त हवा आता हळूहळू पूर्वेकडे सरकण्यास सुरुवात करेल आणि या बदलामुळे 15 व 16 जुलैच्या दरम्यान कोकण किनारपट्टीसह मध्य प्रदेशचा सीमावर्ती भाग, धुळे, नंदुरबार आणि गुजरातच्या काही भागांमध्ये तसेच खाली दक्षिण भारतात कर्नाटक आणि केरळनी किनारपट्टीवर पावसाचे प्रमाण थोडे वाढण्याची दाट शक्यता आहे. 16 जुलैला यामध्ये आणखी काही अंशी वाढ झालेली पाहायला मिळेल. जर आपण विदर्भाचा विचार केला तर या कालावधीत विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. परंतु हा पाऊस म्हणजे संपूर्ण विदर्भाला झोडपून काढणारा मॉन्सूनचा पाऊस नसून स्थानिक पातळीवर तापमानातील वाढीमुळे आणि हवेतील बाष्पामुळे तयार होणारा स्थानिक स्वरूपाचा वादळी पाऊस असेल, जो केवळ ठराविक गावांमध्ये किंवा तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यासह हजेरी लावेल. परंतु तो सर्वदूर नसेल,
तसेच 15 आणि 16 जुलैला मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याचा काही भाग, जसे की हिमायतनगर आणि आसपासचा परिसर असेल, नांदेड शहराचा परिसर असेल, छत्रपती संभाजीनगरचा काही भाग असेल, खानदेशातील धुळे, जळगाव आणि नंदुरबारच्या काही भागात अगदी तुरळक ठिकाणी अत्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु या पावसाचे प्रमाण केवळ 2 ते 5 मिलीमीटर इतकेच मर्यादित राहील, ज्याला आपण तांत्रिक भाषेत पिकांसाठी दिलासादायक पाऊस म्हणू शकत नाही. हा पाऊस फक्त इतकाच असेल की धुळीचे साम्राज्य थोडे शांत होईल आणि कडक उन्हामुळे करपणाऱ्या पिकांना तात्पुरता काही तासांचा दिलासा मिळेल. परंतु यामुळे विहिरींना पाणी येणे किंवा ओढे वाहणे अशा प्रकारची कोणतीही मोठी अपेक्षा शेतकऱ्यांनी ठेवू नये, कारण हा अतिशय अल्प आणि मर्यादित क्षेत्रावर पडणारा पाऊस असणार आहे. यानंतर 17 जुलैला सुद्धा परिस्थिती फारशी बदलणार नाही. पण 18 जुलैला पुन्हा एकदा राज्यातील बऱ्याच भागांमध्ये ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाचा जोर काही प्रमाणात वाढू शकतो, ज्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, पंढरपूर व सोलापूरचा काही भाग, पुण्याचा पश्चिम आणि पूर्व भाग, नाशिकचा मोठा परिसर, अहिल्यानगरचा काही भाग, तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि हिंगोली या भागांमध्ये पावसाचे प्रमाण थोडे सक्रिय झालेले पाहायला मिळू शकते. परंतु हा आनंदसुद्धा अगदी अल्प काळाचा असेल, कारण त्यानंतर लगेचच 19 जुलैला पावसाची मोठी उसंत पाहायला मिळेल. म्हणजेच 19 जुलै रोजी राज्यात कुठेही मोठा पाऊस पडण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही आणि हवामान पूर्णपणे कोरडे व स्वच्छ राहण्याची दाट शक्यता आहे. खऱ्या अर्थाने पावसाची व्यापक सक्रियता 20 जुलैपासून हळूहळू सुरू होईल आणि 21, 22, 23, 24 आणि 25 जुलैच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा मॉन्सून जोमाने सक्रिय होऊन सर्वदूर आणि सर्वव्यापी म्हणजेच बहुतांश जिल्ह्यांमध्ये पिकांना जीवनदान देणारा आणि पाणी टंचाई दूर करणारा समाधानकारक पाऊस पडण्याची दाट शक्यता निर्माण होईल. या 20 ते 25 जुलैच्या कालावधीतील सिस्टीम नेमकी कशी तयार होते, तिची तीव्रता किती असेल आणि ती महाराष्ट्रात किती खोलवर प्रवास करेल, या संदर्भातील अधिक अचूक आणि सविस्तर विश्लेषण साधारणपणे 18 जुलैच्या आसपास स्पष्ट होईल, कारण तोपर्यंत हवेच्या दाबातील बदल अधिक स्पष्ट झालेले असतील. सध्याच्या घडीला जर आपण विचार केला तर कोकण किनारपट्टी, घाटमाथ्याचा भाग, पुणे घाटमाता, नाशिक घाटमाता आणि सांगली साताराच्या पश्चिम भागात 18 जुलैपर्यंत चांगल्या सरी कोसळतील. परंतु हा पाऊस महाराष्ट्रातील अत्यंत टंचाईग्रस्त आणि पावसाच्या तीव्र प्रतीक्षेत असलेल्या अंतर्गत भागांसाठी फारसा उपयोगाचा ठरणार नाही, कारण सध्या महाराष्ट्रातील अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, सोलापूर, धाराशिव, बीड हा जो मध्य महाराष्ट्राचा आणि मराठवाड्याचा मोठा दुष्काळी पट्टा आहे, तिथे पाण्याची अत्यंत गरज आहे आणि या भागांमध्ये 18 जुलैपर्यंत कोणताही मोठा किंवा मुसळधार पाऊस होण्याची तीळमात्र शक्यता नाही. त्यामुळे बळीराजाने सोशल मीडियावरील कोणत्याही खोट्या अफवांवर किंवा उद्याच धुवांधार पाऊस पडणार अशा अतिशयोक्तीपूर्ण दाव्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नये आणि पिके वाचवण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या पाण्याच्या साधनांचा वापर करून तातडीने पिकांना पाणी द्यावे किंवा योग्य त्या फवारण्या करून घ्याव्यात. कारण हवामान अंदाज हा बदलत असतो आणि सध्या तरी ढगाळ हवामान असले तरी प्रत्यक्ष पाऊस पडण्यासाठी वातावरण पोषक नाही. शेतकरी मित्रांनी नेहमी अधिकृत हवामान संस्था जसे की भारतीय हवामान विभाग, IMD, स्कायमेट वेदर किंवा विंडी सारख्या विश्वासार्ह ॲप्सचा वापर करून स्वतःच्या परिसरातील रोजचे अपडेट तपासत राहावे, जेणेकरून कोणत्याही फसव्या माहितीला बळी न पडता आपल्या शेतीकामांचे योग्य नियोजन करता येईल आणि शेतीचे होणारे मोठे नुकसान टाळता येईल.